जर तुम्ही अजूनही टॅक्स भरला नसेल तर तुमच्या मालमत्तेवरती जप्तीची कारवाई होऊ शकते। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। बदलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी घेऊन बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या आवारामध्ये आपण जर पाहिलं तर हे काही बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची थकबाकी आहे, ज्यांनी अद्यापही मालमत्ता कर भरलेला नाही। आपण जर पाहिलं तर त्यांची नावे जी आहेत ती बॅनरद्वारे बदलापूर शहरामध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत। आणि आपण समोर जर पाहिलं तर कित्येक नावं आपल्याला पाहायला मिळतात, हे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण शहरभर हे बॅनर जे आहेत ते लावले जाणार आहेत। आणि कर्ज जे आतापर्यंत ज्यांनी आतापर्यंत मालमत्ता कर भरलेला नाहीये त्यांच्यावरती ही कडक कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे टॅक्स वसुलीसाठी आपण जर पाहिलं तर ही एक अनोखी शक्कल जी आहे ती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून लढविण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी जर मजकूर पाहिला तर जाहीर प्रसिद्धी मालमत्ता कर थकबाकीदारींची यादी या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे। सन 2025 व 2026 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची सदरची यादी ही 22 मार्च 2026 रोजीपर्यंतची अद्ययावत माहितीवर आधारित आहेत। नगर परिषदेमार्फत नमूद थकबाकीदारांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याबाबत सर्व थकबाकीदारांची ही नोंद घ्यावी, म्हणजे ज्यांनी अजून टॅक्स भरलेला नाही आहे सगळ्यांची नावं जी आहे ती प्रदर्शित केली जाणार आहेत। आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी जे आहे ते टॅक्स थांबवलेला आहे, रोखलेला आहे आणि लवकरात लवकर हा टॅक्स भरला जावा आणि जी तिजोरी कुळगाव बदलापूर नगर परिषदेची आहे ती भरली जावी, यासाठी आपण जर पाहिलं तर ही अनोखी शक्कल जी आहे ती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून लढविण्यात आलेली आहे। नावं आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपण बघू शकतो सगळ्यांची नावं या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांचा टॅक्स नंबर असेल सोबत आपण बघू शकतो संजय हरिश्चंद्र पाटील यांचं नाव लिहिण्यात आलेलं आहे शिरगाव। आणि आपण जर पाहिलं तर त्यांचा पत्ता आणि एकूण देणं जर आपण जर पाहिलं तर 1,18,187 अशी रक्कम या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे। अनेकांची नाव आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात, श्रीकांत अच्युत पाटणकर व श्री भवन डेव्हलपर्स। आपण जर पाहिलं तर ही शिरगावची यादी आहे। संपूर्ण या ठिकाणी हे जर बॅनर्स आपण जर पाहिले तर बदलापूर शहरातील वेगवेगळ्या परिसरातील हे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि ही शिरगावची यादी आहे। अनेक बॅनर्स आहेत आणि ज्यांचे टॅक्स भरले गेलेले नाहीये, ज्यांनी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मालमत्ता कर जो आहे तो रोखलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 1,51,850 इतकाही टॅक्स जो आहे तो अनेकांनी भरलेला नाही। आणि संपूर्ण आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्यांचाही पत्ता या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे, विजय रामचंद्र पन्ने असं काहीतरी हे नाव आहे। आणि त्यांचंही आपण जर पाहिलं तर हे नाव इथे लिहिण्यात आलेलं आहे। आणि लवकरच म्हणजे या 1-2 दिवसामध्ये हे संपूर्ण बॅनर जे आहे ते बदलापूर शहरामध्ये लावले जाणार आहेत। आणि ज्यांनी टॅक्स अद्याप भरलेला नाही, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हेही नाव आपण बघू शकतो, अबिका प्रसाद अफसर विश्वकर्मा, हे शिरगाव येथील हे जे नाव आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या माध्यमातूनही 1,80,287 एवढा टॅक्स जो आहे तो अद्याप भरलेला नाही। आणि शशिकांत माने हे देखील नाव आपण जर पाहिलं तर 2,02,881 एवढा टॅक्स जो आहे तो त्यांनी भरलेला नाही। ही सगळी नावे जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही नावे जी आहेत ती संपूर्ण शहरात प्रदर्शित केली जाणार आहेत। जिथे ही लोक राहतात त्यांच्या घराच्या जवळच हे बॅनर जे आहेत ते लावले जाणार असल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत कळते। आणि मागे आपण जर पाहिलं तर हे बॅनर्स आपल्याला भरपूर पाहायला मिळतात आणि संपूर्ण शहरभर या सर्व थकबाकीधारकांची नावं जी आहेत ती लावली जाणार आहेत। लवकरात लवकर सर्वांनी टॅक्स भरावा यासाठी ही अनोखी शक्कल आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून लावण्यात आलेली आहे। जेवढेही थकबाकीधारक आहेत आपण जर पाहिलं तर त्यांची ही नावं संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात। आणखी प्रॉपर्टीज आपण जर पाहिलं तर त्यांची ही 4 नावं आहेत आणि 5 नावं आहेत, माफ करा। आणि समोर आपण जर पाहिलं तर 1,27,468, 1,20,851, 1,20,766, 1,20,441, 1,06,367, 1,10,789 असे आपण जर पाहिलं तर NK प्रॉपर्टीची ही नावं आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात जे आहे ते लोकांच्या माध्यमातून थकबाकी आहे, अनेकांनी अद्यापही टॅक्स भरलेला नाहीये, त्यामुळे आपण जर पाहिलं तर ही सगळ्यांची नावं जी आहेत ती आता प्रदर्शित केली जाणार आहे। बॅनरवरती ही नावे जी आहेत ती शहरात जागोजागी लावली जाणार आहेत आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर ही अनोखी शक्कल कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेली आहे। आणि लवकरात लवकर लोकांनी टॅक्स भरावा आणि
जी थकबाकी आहे ती लवकरात लवकर भरवून जो कुठे आपण जर पाहिलं तर नगर परिषदेचं नुकसान होते ते भरून काढण्यासाठी ही अनोखी शक्कल जी आहे ती कुळगाव नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर हे बॅनर्स मोठ्या प्रमाणात, आता जरी आम्ही हे 2 बॅनर्स आपल्याला दाखवले असले तरी हे आणखीन बॅनर्स आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि काही कर्मचारी येथे होते, कामगार होते, आम्ही त्यांच्याशी संवाद साधल्याच्या नंतर ही माहिती कळालेली आहे। परंतु अधिकृतरित्या टॅक्स विभागाच्या माध्यमातून कोणीही माहिती दिलेली नाही। हे बॅनर्स आपण बघू शकतो, अनेकांची नावं आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा टॅक्स क्रमांक असेल आणि समोर त्यांची नावं, मालमत्ता धारकाचा पत्ता आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिजे तर किती त्यांची थकबाकी आहे आणि लवकरात लवकर जर ही अमाऊंट भरली नाही तर त्यांच्या आपण जर पाहिलं तर मालमत्तेवरती जप्तीची कारवाई कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे असंही या बॅनर्सवरती लिहिण्यात आलेलं आहे। आणि लवकरात लवकर जे थकबाकीधारक आहेत त्यांच्याकडनं कर वसुलीसाठी आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही अनोखी शक्कल जी आहे ती लढवण्यात आलेली आहे। आणि जे थकबाकीधारक आहेत त्यांच्या घराच्या जवळ हे बॅनर लावले जाणार आहे जेणेकरून त्या लोकांनी लवकरात लवकर हा टॅक्स भरावा यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही अनोखी शक्कल लढवण्यात आलेली आहे। या संपूर्ण हा जो प्रकार आहे, संपूर्ण ही जी शक्कल कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून लढवण्यात आली आहे, याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली मतं आम्हाला नक्की कळवा। बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।